झी 24 तास एक पाऊल पुढे। माजी IPS अधिकारी YP सिंग यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केलाय। केजरीवाल यांनी मे महिन्यात आपल्याला 14 भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात कायदेशीर कागदपत्र तयार करण्यास सांगितलं। यावेळी प्रशांत भूषणही हजर असल्याचं YP यांचं म्हणणं आहे। आपण या कागदपत्रांचा वापर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या बॅनरखाली करणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं होतं। मात्र त्यांनी राजकीय पक्षाची घोषणा करताना या कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप सिंग यांनी केलाय। या विरोधात त्यांनी फसवणुकीचा आरोप करत आपल्या मदतीचा मोबदला मागण्याचा विचार सुरू केलाय। केजरीवाल यांनी फसवणूक केल्याचं म्हणणं YP सिंग यांचं म्हणणं आहे। स्वतः YP सिंग आपल्या बरोबर आहे। YP जी आप क्या कहेंगे, काय सांगणार एकूणच या घटनेविषयी, कशा तऱ्हेने आता आपण पुढे जाणार? केजरीवालनी मला फोन केलं होतं आणि सारखेच ते जुन्यापासून आधीपासूनच मी त्यांना कायद्याची मदत देत होत्या आणि नेहमी ते सांगायच्या की त्यांच्या एक NGO आहे आणि सामाजिक कार्य करतात, त्यांना कायद्याची मदत पाहिजे आणि सरकारी काम असल्यामुळे आम्ही नेहमी जे आहे कुठल्याही प्रकारचा खर्च न करता उलट स्वतःच्या खिशातून पैसे टाकून जे आहे आम्ही त्यांची मदत करत होतो, त्यांना लीगल ऍडवाइस देत होती। आणि जे त्यांनी 14 मिनिस्टर्सवर भ्रष्टाचारचं जेव्हा प्रेस कॉन्फरन्स केली होती त्याच्या आधी काही मंत्र्यांकरता जे पूर्ण आरोप आहे आणि कागदपत्र आहे ते सगळे लीगल डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात त्यांनी माझ्याकडून करून घेतला, असं सांगून की हा इंडिया अगेन्स्ट करप्शन NGOचं कार्य आहे। पण खरं म्हणजे त्यांनी आपल्याकडून जे काही लीगल ऍडवाइस घेतली आणि डॉक्युमेंटेशन घेतला ते सगळे त्यांची स्वतःची राजकीय पार्टी करायची होती त्याच्याकरता त्यांनी घेतलेला होता, ते नंतर मला कळलं। आणि एकदा जर तुम्ही सांगतात की NGO आहे आणि मग राजनीतिक पार्टी करतात, मग त्यांनी जे चुकीचं म्हटलं आहे आणि एक प्रोफेशनल काम आहे, मग त्यांना आपल्या कामाचा मोबदला द्यावाच लागणार। खरोखरच आपल्या कामाचा मोबदला द्यावाच लागला। खरं तर YP सिंग आपण देखील नेहमी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा देत असता, मात्र अशा तऱ्हेनं फसवणूक केल्यामुळे आपल्या या भावना आहेत। धन्यवाद YP आमच्याशी बोलल्याबद्दल। होते माजी सनदी अधिकारी YP सिंग। झी 24 तास एक पाऊल पुढे।